आंतरराष्ट्रीय वार रेषा या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर. आता आपण इथं बघतोय की मध्यात आपण एक आकृती बघतोय. तर शाळेच्या मैदानामध्ये वरील आकृतीमध्ये ते आखून घ्यायचंय आकृतीप्रमाणे आणि दाखवल्याप्रमाणे ही कृती करायची. सगळ्यात प्रथम आपण ह्या आकृतीचं निरीक्षण करू की ह्या आकृतीमध्ये दाखवलंय काय. एक गोल दाखवलेला आहे, पृथ्वी आहे हे पक्क आहे. एक विद्यार्थी आपली मित्र आणि मैत्रीण आपल्या चालत निघालेले आहे, बरोबर. तर ह्याच्या संदर्भात आता आपल्याला पुढे स्पष्टीकरण आहे. चला तर. जरा विचार करा. या अंतर्गत आता सोबतच्या अ तक्त्यातील बुधवार आणि ब तक्त्यातील शुक्रवार यातील कोणता वार बरोबर असेल का असं दिलेलं आहे आणि त्याचंच भौगोलिक स्पष्टीकरण हे आपल्याला खाली दिलेलं आहे. तर पृथ्वीचं परिवलन, परिभ्रमण, सूर्योदय, सूर्यास्त या सगळ्या काय आहेत? नैसर्गिक घटना आहेत. आणि पृथ्वीची जी फिरण्याची गती आणि तिची दिशा आणि तिचा आकार याचा अभ्यास करून मानवानं आपल्या सोयीसाठी कालमापन पद्धती तयार केलेल्या. कोणत्या? कालमापन. आणि पृथ्वीचा जर आपण आकार विचारात घेतला तर त्याच्यावरती एक काल्पनिक वृत्तजाळी अशी तयार केली. का तर समजण्यासाठी कोणतं ठिकाण कुठे आहे किंवा अजून चांगल्या रीतीने समजण्यासाठी हा सगळा अर्थात प्रयत्न आहे. आणि त्या वृत्तजाळीतली रेखावृत्त, पृथ्वीच्या परिवलन गतीचा कालावधी याची जर आपण सांगड घातली तर म्हणजेच पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यास 24 तास लागतात. किती लागतात? 24 तास. आणि पृथ्वीला 360 अंशातून स्वतः भोवती फिरण्यास 24 तास लागतात. हे तर आपल्याला माहितच आहे. मग आता पृथ्वी परिवलन कर्त्याच्या वेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आणि त्यामुळं पूर्वेकडील ठिकाणांची वेळ ही पश्चिमेकडील ठिकाणांच्या पेक्षा नेहमी काय असते? पुढे असते. काय असते? नेहमी पुढे असते. आता हे सगळं आता आपण लक्षात घ्यायचंय आणि सुनीलच्या प्रवासाचा आपण विचार करायचा. आपल्या ह्याच्याच धड्याच्या पहिल्या उपक्रमात आपण बघितलं सुनील आणि मीनल चालले होते. त्याचाच हा सगळा आढावा, त्याचंच भौगोलिक स्पष्टीकरण घेत आपण अभ्यास करत आहोत. पुढे जाऊया. सुनील पूर्वेकडे जात आहे त्यामुळं वेगवेगळ्या रेखावृत्तावर ही वेळ पुढे पुढे गेलेली असेल. उदाहरणार्थ 90 अंश पूर्व रेखावृत्तावर गुरुवार संध्याकाळचे 6 वाजले असते. आता सुनील तसाच पूर्वेकडे पुढे जात राहिल्यास 180 अंश रेखावृत्तावर सुनीलच्या मते गुरुवारचे रात्रीचे 12 वाजलेले असते. किती? 12 वाजलेले असते. आणि त्याचा प्रवास हा पुढे चालू राहिल्यास त्याच्या मते 180 अंश रेखा वृत्ताच्या नंतर शुक्रवार सुरू होईल. शुक्रवार आलं लक्षात? बरोबर आलं व्यवस्थित ना? चला पुढे जाऊया. तर मग 90 अंश पश्चिम रेखा वृत्तावर त्याच वेळी शुक्रवार सकाळचे 6 वाजले असते. तर पृथ्वी संपूर्ण प्रदक्षिणेनंतर सुनील ग्रीनिच रेखावृत्तावर जेव्हा मिडलला भेटत तेव्हा शुक्रवारची मध्याह्न झालेली असते. कुठे झालेली असेल? मध्याह्न. आता जर आपण मिनलच्या प्रवासाचा विचार केला तर ती वेगवेगळ्या रेखावृत्तावरून जशी जशी पश्चिमेकडे जाईल तशी तशी त्या रेखावृत्तावरील वेळ ही माग होत असल्याचं जाणवेल. उदाहरणार्थ जर बघितलं तर 30 अंश पश्चिम या रेखावृत्तावर गुरुवार सकाळचे 10 वाजलेले असतील तर 60 अंश पश्चिम रेखावृत्तावर त्याच वेळी गुरुवार सकाळचे 8 वाजलेले असतील. आले लक्षात? परत एकदा आकृती बघा बरं. हे बघा बरोबर. त्याच्यानंतर त्याच वेळी 180 रेखावृत्तावर रात्रीचे जर 12 वाजलेले असतील आणि मिनल तशीच पुढे गेली तर 90 अंश पूर्व रेखावृत्तावर त्यावेळी बुधवार संध्याकाळचे 6 वाजलेले असतील. पुढे बघूया. जेव्हा ती पृथ्वी प्रदक्षिणा संपूर्णपणे पूर्ण करून ग्रीनिच रेखावृत्तावर येईल तेव्हा
तिच्या मते त्यावेळी बुधवारची मध्यान्ह झालेली असेल. आता मग मिनल आणि सुनील यांच्यात पुन्हा भेटल्यावर वाद होतो, कारण मिनलच्या मते ग्रीनिच रेखावृत्तावर बुधवारची मध्यान्हाची वेळ आहे, तर सुनीलच्या मते ती शुक्रवारची मध्यान्हाची वेळ आहे. एक दिवस पुढे गेला, लक्षात आलं. मग गुरुवार कुठे गेला? गुरुवार कुठे गेला? इकडे बुधवार मिनल बोलते, इकडे सुनील शुक्रवार बोलतोय, मग गुरुवार कुठे गेला? तर अशा प्रकारच्या गोंधळावर एक खालील उपाय काढण्यात आला. मग वारांच्या या गोंधळावर उपाय, तर 180 रेखावृत्त ओलांडताना काही काळजी घ्यावी लागते, कारण जेव्हा आपण मूळ रेखावृत्तापासून पूर्व किंवा पश्चिम दिशेने गेल्यानंतर 180 अंश रेखावृत्त 12 तासाच्या फरकाने पुढे गेलं, आणि त्याच्यामुळं या रेखावृत्ताच्या अनुषंगानं दिनांक आणि वारामध्ये जो बदल किंवा समायोजन असं केलं जातं. आणि जागतिक संकेतनानुसार पृथ्वीवरील हे दिनांक आणि वाराची सुरुवात आणि अर्थात शेवट सुद्धा 180 अंश रेखावृत्तावर होते. म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा आखताना खालील बाबी विचारात घेतल्या जातात. बरोबर आहे? तर कोणत्या? प्रवासाची दिशा, त्याच्यानंतर दुसरं आहे चालू असलेला वार आणि दिनांक. मग जपान कडून अमेरिकेकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून जाताना आहे, तर मग तोच दिवस किंवा 30 तारीख ही ग्राह्य धरावी लागते. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर गुरुवार 25 डिसेंबरच धरावा लागतो. या उलट अमेरिकेकडून जपानकडे आंतरराष्ट्रीय वाररेषा जेव्हा ओलांडून जाताना वार व तारीख एका दिवसाने पुढे न्यावी लागते. काय करावी लागते? पुढे न्यावी लागते. म्हणजेच गुरुवार 25 डिसेंबर असेल तर शुक्रवार 26 डिसेंबर हा ग्राह्य धरावा लागतो. तर मग आकृती क्रमांक 7.2 व खालील उदाहरणाने हे अधिक स्पष्ट होणार आहे. आता आपण आपलं उदाहरण आणि ती आकृती तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात 7.2 बघायची आहे. शामराव जपानहून आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिमेकडून 1 तारखेला सोमवारी दुपारी 13 वाजता अमेरिकेला आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पूर्वेकडे जाण्यासाठी निघाले. कोण? शामराव. ते 24 तासांचा विमान प्रवास करून अमेरिकेला पोहोचले व तेथील विमानतळावर तारीख आणि वार बघितला असता निघाले कधी होते? सोमवारी दुपारी 12 वाजता. कुठून? जपान. आणि जेव्हा ते अमेरिकेला पोहोचले आणि विमानतळावर तारीख आणि वार बघितला असता तेथे सोमवार 1 तारखेचे 13 वाजले होते. किती वाजले होते? 13 वाजले. आता इथपर्यंतच्या या उपक्रमाचा एक प्रश्न. आपण काय शिकलो? जर 15 अंश पूर्व रेखा वृत्तावर बुधवार सकाळचे 10 वाजले असतील तर आंतरराष्ट्रीय वार रेषेवर किती वाजले असतील? मग पुढे आपले पर्याय दिलेले आहेत. चला तर मग आपण आपल्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया.